देवगरे म्हटला तर वाघ तो वाघच, भडकला तर आगच आगच आगच. 200 रुपये दत्ताराम जाधव साहेबांकडून या ठिकाणी आलेले आहेत. काय बॅटिंग केले, वा भाई वा. समस्त या पंचक्रोशीला खुश केले. शंकर देवगरे चला फलंदाज पाठवून द्या लगेच. हा विभाग पूर्ण खुश झाला असेल. बोला बोला. हाय हाय नंतर आहे. मॅच दोन ओव्हरची आहे ना. कल्याण डोंबिवली बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी मुकुंद धोंडगे यांच्याकडून पुन्हा 100 रुपये जरूर ते पाठवून देणार आहेत. थँक्यू सो मच मुकुंद धोंडगे साहेब. बीडीएसपी पहूर आणि सावरवाडी सिद्धी 11 सावरवाडी 2च ओव्हरची मॅच होणार आहे. फास्ट खेळायचं आहे. पहूर संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काय मॅच झाली पहा ना मित्रांनो. मित्र म्हणतो ना हा सर्व विभाग खुश असेल. आंबिवली गावावर आणि खास करून शंकर देवगरेवर. सन्माननीय आदरणीय माणिक बुवा सावंत हे या ठिकाणी आले. त्यांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचंय. माणिक बुवा सावंत सावरवाडी गावचे. काय मॅच आहे मित्रांनो. 6 बॉल मध्ये 22 धावा. शंभर टक्के स्वयंभू क्रिकेट असोसिएशन संपूर्ण खुश असेल शंकर देवगरेवर. शंकरजी माझ्याकडून 100 रुपये घ्या. मी कधी कुणाला देत नाही, तुम्हाला माहिती आहे. लोक मला देतात, शाहीर आणि समालोचक, पण माझ्याकडून 100 रुपये निघालेत. कारण का न्हावे संघाला 4 मुंड्या चित करणं तितकं सोपं नाहीये. मी माणगाव तालुक्यामध्ये अनेक वेळा कॉमेंट्री केले आणि तुम्ही ते काम केलं त्याबद्दल माझ्याकडून 100 रुपये. थँक्यू सो मच. त्याचबरोबर शुभम मुंडे आपल्यासाठी 100 रुपये दीपक कामतेकर साहेबांकडून या ठिकाणी आले. ते घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय ही आपल्याला विनंती असेल. आणि इथे मात्र आपण पाहू शकता गेम जरूर ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले बॉलर नितेश काळुके. यावेळी आपण पाहतोय डायरेक्ट फुल टॉस, त्याला मात्र फुल टोल केलंय. वाह जबरदस्त त्या ठिकाणी दर्शन शिंदे पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवर सिंगल 1 धाव. स्ट्राइक एंडला क्षितिज साळवी पाहायला मिळतील सिद्धी 11 सावरवाडी संघाकडून. पहूर आणि सावरवाडी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. षटकातील आपण पाहूया नितेश काळुकेचा दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहतोय दुसऱ्या बॉलला देखील आपण पाहतोय ऑन साइडला डाऊन द ग्राउंड पाठवलंय वेगाने दर्शन शिंदे पाहतोय आणि दुसरा डावाचा प्रयत्न, रनआउटचा चान्स. थ्रो येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. वाह जबरदस्त. काय गर्दी आहे, काय माहोल तयार झालाय. जाधववाडीकरांचा श्रीराम चषक पहिल्याच दिवसामध्ये गाजलाय. हा श्रीराम चषक जबरदस्त. प्रेक्षक चांगली दाद देत आहेत या चषकाला, कारण सर्वजण वाट पाहतात की कधी श्रीराम चषक येईल. कारण गाव टू गाव खेळायला भेटतं. गाव टू गाव संघाला मोठी प्राइज घरी घेऊन जायला मिळते या चषकामध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलंय या बॉलला. ओहो अक्षय उमासरेने हात लावला होता बॉलला, प्रयत्न केला होता पण बॉल बाउंड्री लाईनला करतोय पार. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. षटकार. क्षितिज साळवीच्या बॅटमधून 6 धावा. माणिक बुवा सावंत यांच्याकडून क्षितिज साळवीच्या षटकारासाठी 100 रुपये दिले जातील. षटकातील आपण पाहूया
नितेश काळुंकेचा पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला. आतापर्यंत आपण पाहतोय ना 3 चेंडू हाताळले, धाव फलकावर धावा 9. सिद्धी 11 सावरवाडी संघ. चौथा बॉल, ओहो चौथ्या बॉलवर देखील मोठा प्रहार, डीप मिड विकेट बॉटलाच्या पलीकडे क्षितिज साळवीचा आणखी एक धमाका, आणखी एक बिग ब्लास्ट फास्ट आलाय षटकार. आणखी 100 रुपये माणिक बुवा सावंत यांच्याकडून या षटकारासाठी आलेत. डायरेक्ट फुल बॉल दिलाय, आ बैल मुझे मार, जरूर इथं मात्र तोफा स्वीकारला क्षितिज साळवीने. 15 धावा धाव फलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अजून एक षटकार मारला तर राजू दळवे यांच्याकडून 200 रुपये दिले जातील. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल नितेश काळुंकेचा. ओ याही वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा फुल बॉल जरूर दिला होता स्क्वेअर लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगला. सिंगल एक धाव मिळेल. सिंगल एका धावेने 16चा आकडा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. षटकातील पुन्हा एकदा आपण बघूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलला देखील आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक सूरज आहेत त्या ठिकाणी मिस करतील. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, रनआउटचा चान्स असेल का? आणि या वेळेला 2 धावा कंप्लीट. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकता 18 धावा धाव फलकावर. सिद्धी 11 सावरवाडी संघ. टीम मीटिंग नको आहे विनंती असेल पौर संघ. सावरवाडी गावचे जावई आमचे किशोरजी गुळंबे अर्थात बाबूशेठ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये दिले जातील. सावरवाडी टीम साठी ऑफर आली आहे. तसेच चंदू कोरपे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 200 रुपये दिले जातील. तसेच अरुणजी साळवी साहेब यांच्याकडून देखील प्रत्येक षटकाराला 200 रुपये दिले जातील. सावरवाडीकर बक्षिसांची खैरात करताना पाहायला मिळते. दोन षटकांची मॅच आहे. बॉलिंग मार्कवर बदलाव आपण पाहतोय. सूरज उमासरे आपल्याला पाहायला मिळतील, ज्याने सकाळच्या सत्रामध्ये टोटल पहिल्या मॅच मध्ये 1, दुसऱ्या मॅच मध्ये 1 षटक असे 2 षटक फेकलं. पहिल्या ओव्हर मध्ये 1च धाव आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 2च धावा खर्च करणारा बॉलर सूरज उमासरे बॉलिंग मार्कवर आलाय. बीडीएसपी पौर संघाकडून या वेळेला सूरज उमासरे आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. ओ हो हो, या वेळेला आपण पाहू शकतो नो बॉल, नो प्लस चौकार मिळतोय. पंजा 5 धावा. तेवीस धावा धाव फलकावर वेगाने धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. सिद्धी 11 सावरवाडी टीमची 6 चेंडू बाकी. 23 डीएम साळवी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये दिले जातील. सावरवाडीकर काय ऐकणार नाही, ते बक्षीस लावणार. समोर माझा संघ आहे तरी पण बक्षीस ते लावणार. यावेळी आपण पाहतोय फटका तर खेळलाय जरूर. लॉंग ऑफच्या डोक्यावर बॉल जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर येतील आणि या वेळेला आपण पाहू शकता जरूर 2 धावा पाहायला मिळतील. या 2 धाबीने आपण पाहू शकता 25 धावा धाव फलकावर. जबरदस्त सुरुवात सिद्धी 11 सावरवाडी टीमची आणि खास करून पार्टनरशिप हळूहळू मोठी होत चालली आहे, कारण 25 धावा धाव फलकावर लागल्यात. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. मॅच फक्त 2च ओव्हरची आहे. एक तगडा स्कोर सिद्धी 11 सावरवाडी टीमचा बनलाय. या महत्वाच्या मॅच मध्ये पहिलीच सूरजने चुकी केली, नो बॉल फेकला आणि तिथं बॉल देखील सीमारेषा पार झाला. 5 धावा तर मोफत जरूर मिळाल्यात. इथून आपण पाहू शकतो षटकातील दुसरा बॉल आपल्याला पाहायला मिळेल सूरज उमासरेचा क्षितिज साळवीसाठी.
यावेळेला आपण पाहतोय सर्व शॉट खेळलाय क्षेत्ररक्षक तरुण त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला आहेत. सिंगल एक धाव 26 धावा 26 धावा धाव फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही घड्याळामध्ये आपण पाहतोय 5:58 6 वाजायला आलेले आहेत आणि आपण सामना पाहतोय सावरवाडी आणि पहूर बीडीएसपी असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. सूरज उमासरेचा षटकातील पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतोय स्थिर केलंय. डॉट बॉल पाहायला मिळतोय आपल्याला. षटकातील 3 चेंडू होत आहेत अजूनही 3 चेंडू बाकी 26 धावा धाव फलकावर. जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. सपोर्ट चांगला नक्कीच पाहायला मिळतोय प्रत्येक टीमला आजच्या दिवसभरामध्ये पाहायला मिळाला. कारण गाव टू गाव स्पर्धा म्हटली तर नक्कीच प्रत्येक गावाचा सपोर्ट हा प्रत्येक टीमला आपल्याला पाहायला मिळत असतो. सूरज उमासरेचा चौथा बॉल यावेळेला आपण पाहतोय डायरेक्ट बॅटवर फेकलाय. जरूर तिथं आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला बॉल चाललाय. बेस्ट स्पीड पाहायला मिळते. त्याच दरम्यान 2 धावा. नो बॉल नो प्लस 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एकूण 3 धावा आणि या 3 धावेने 26 आणि 3 29 धावा 29 29 धावा बनल्यात. येणारा बॉल फ्री हिट असेल. अजूनही 3 चेंडू बाकी. महत्वपूर्ण मॅच मध्ये मात्र चुकी करतोय. 3 चेंडू अजूनही फेकायचे आहेत. येणारा बॉल फ्री हिट. समोर असतील रुपेश शिंदे. षटकातील चौथा बॉल एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावर घेतलंय. एक डीप मिड विकेटला एक स्पेअरलेगच्या डोक्यावर पाहायला मिळतोय आपल्याला. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला फ्री हिटचा बॉल. या वेळेला काय घडतंय घडतंय जरूर चांगलं सावरवाडी टीमच्या बाजूने आणि बिघडतंय पूर्णपणे बीडीएसपी पहूर संघाच्या बाजूने. इथं देखील आपण पाहू शकतो धावांची लयलूट. 33 धावा धाव फलकावर 33 33 आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. अजूनही 2 चेंडू बाकी या शेवटच्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतील. हवा थोडीशी शांत होताना पाहायला मिळते आपल्याला. अधून मधून जरूर हवा जोरदार येते मध्येच थांबते. वेगळं चित्र आहे. 33 धावा बनल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी. आतापर्यंत 10 चेंडू झालेत आणि 10 बॉल मध्ये 33 धावा. यावेळेला आपण पाहतो हा शॉट खेळलाय आणि हा बॉल मात्र आपण पाहू शकता सीमारेषेच्या पलीकडे रॉयल रॉकेट रायझिंग स्टार रुपेश शिंदेचा तडाखा आलाय. बिग ब्लास्ट षटकार. 33 आणि 6 39 धावा धाव फलकावर. चंदू कोरपे यांच्याकडून या षटकारासाठी 200 रुपये आलेत. त्याचबरोबर माणिक बुवा सावंत यांच्याकडून देखील या षटकारासाठी 100 रुपये आलेले आहेत. त्याचबरोबर डीएम साळवी यांच्याकडून 500 रुपये. अजून एक षटकार मारला तर आणखी 500 रुपये दिले जातील. बाबूशेठ गोलंबे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये आहेत. सावरवाडी गावचे जावई आहेत. 39 धावा. तसेच भाई साळवी यांच्याकडून आता जर षटकार मारला तर 200 रुपये दिले जातील. 39 चा आकडा इथं आलाय आणि हा शेवटचा बॉल यावेळेला आपण पाहतोय. मिसफील्ड तिथे पुन्हा पाहायला मिळते आपल्याला. 2 धावा जरूर. टोटल धाव संख्या होते 41. जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 42 धावांची गरज बीडीएसपी पहूर संघाला. यानंतर होणारा सामना तो म्हणजे गावदेवी कुडली विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ आंबिवली. चला सावरवाडी संघ मैदानामध्ये उतरायचं आपण लगेच. आपल्याला विनंती असेल ताबडतोब आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. सावरवाडी टीम बोला
चला फास्ट घ्या, पुढील सामन्यामध्ये गावदेवी कोडली संघ टॉस विन झालेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुमित लोखंडे आणि दर्शन शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. 12 बॉल 42 धावा. प्रत्येक ओव्हर मध्ये पाहिलं ना तर 21 धावांची गरज बीडीएसपी पहूर संघाला जिंकण्यासाठी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या सावरवाडी टीम, आपल्याला विनंती असेल प्लीज क्षेत्ररक्षण लावा, कारण अजून एक मॅच व्हायची आहे प्लीज. समोर नको बोला बोला. ठीक आहे ठीक आहे. हां 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 चालेल 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 बोलतो मी त्यांना बोलतो. जिंकलं तर हो हो चालेल. नाही नाही बोलतो. 12 बॉल 42 धावांची गरज जिंकण्यासाठी. सन्माननीय आदरणीय आदित्य कोरपे, सावरवाडी टीम जर जिंकली तर 500 रुपये दिले जातील. पहूर गावचे आमच्या जावई आहेत ते. आणि या वेळेला आपण पाहू शकतो पहिल्या बॉलवर सिंगल एक धाव पाहायला मिळते आपल्याला. बॉलिंग मार्कवर प्रणय शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात झाली आहे जरूर. प्रणय शिंदे पहिला बॉलर, दर्शनने सिंगल एक धाव घेतली आणि आता सुमित लोखंडे आपल्याला पाहायला मिळतील. बीडीएसपी पहूर संघाकडून स्ट्रायकिंग एंडला षटकातील दुसरा बॉल. यावेळेला आपण पाहतोय जरूर शानदार स्ट्रोक खेळलाय. डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय गोलीच्या वेगाने, वाईड स्लोगार मधून झालाय फरार, आलाय चौकार चौकार चौकार. 2 बॉल मध्ये 5 धावा धाव फलकावर जरूर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. प्रत्येक ओव्हर मध्ये 21 धावा करायच्या आहेत. खूप मोठी टोटल चेसिंग करायची आहे. आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये ना बीडीएसपी पहूर संघाकडून खूप साऱ्या चुका देखील झाल्या. बाबूशेठ गुलंबे यांच्याकडून पुन्हा समालोचक म्हणून 200 रुपये आले. थँक्यू सो मच बाबूशेठ गुलंबे. ओ हो या बॉलला ठोकलंय 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 वाईड स्लोगोच्या डोक्यावरून हँडसम बॉयचा हँडसम षटकार. 6 धावेने आपण पाहू शकता धाव फलक 11 या धाव संख्येत जाऊन पोहोचलाय. 3 बॉल मध्ये 11 धावा. 3 बॉल 11 धावा. कुडली संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतले. आंबिवली संघ आपली फिल्डिंग करायची आपल्याला यानंतर. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला काय विकेट फसले का? ओ हो 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 इथं नशिबाने साथ दिली आहे. सुमित लोखंडेला सिंगल एक धाव. 12 धावा 4 चेंडू अखेर. अजूनही पहिल्या षटकातील प्रणय शिंदेचे 2 चेंडू बाकी असतील. दर्शन शिंदे पहिल्या मॅच मध्ये 25 धावांची घणाघाती खेळी केली होती दर्शन शिंदेनं या आजच्या दिवसामध्ये. या बॉलवर विकेट काढली तर मुकुंद धोंडगे यांच्याकडून 100 रुपये. यावेळेला शॉट खेळलाय दर्शन शिंदेनं फिल्डरच्या डोक्याच्या वरून वाडी श्लोकार मधून बॉल होईल फरार. आलाय धमाकेदार शानदार दर्जेदार चौकार. ओ
या 4 धावेने आपण पाहू शकतो 16 धावा. प्रत्येक ओव्हर मध्ये 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 16 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. वा, जबरदस्त सुरुवात बीडीएसपी पौर संघाकडून देखील झाली आहे. अजूनही एक चेंडू बाकी आहे. प्रणील शिंदेचा आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन शिंदे वय वर्ष कमी असणारा खेळाडू, एक लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा बॉल प्रणील शिंदेचा. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बॉलला खेळलाय. धावा जरूर किती मिळतील पाहूया तिथं. हो, आणि याच दरम्यान आपण पाहू शकता 2 धावा. या 2 धावेने धाव फलक 18 धावा धाव फलकावर. आणि आता 6 बॉल मध्ये 24 धावांची गरज जिंकण्यासाठी बीडीएसपी पहूर संघाला. टीम मीटिंग नकोय सावरवाडी टीम, आपल्याला विनंती असेल, सूचना येतात प्लीज आपल्यासाठी. 6 बॉल 24 धावा. मगाशी आपण पाहिलं शंकर देवगरेने 6 बॉल मध्ये 22 धावा तब्बल ठोकल्या. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो, काही होऊ शकतं या खेळामध्ये. कारण शेवटच्या बॉल पडेपर्यंत आजपर्यंत कोणीच भाकीत केलं नाही या क्रिकेट खेळाचं, हे आजवर आपण पाहिलंय. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकता रुपेश शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग करण्यासाठी आलाय. जरूर एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतोय. समोर सुमित लोखंडे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल मध्ये 24 धावांची गरज जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. 6-24 हा सामना. आणि यावेळेला आपण पाहू शकतो पहिला बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला 5 बॉल मध्ये 24 धावांची गरज बीडीएसपी पौर संघाला. ज्या काही जरूर चुक्या झाल्या ना या महत्वपूर्ण मॅच मध्ये, त्याचा विचार बीडीएसपी पौर संघ नक्कीच घरी जाऊन करेल. खूप साऱ्या चुक्या नक्कीच पाहायला मिळाल्या आणि त्याच कारणाने कुठेतरी पिछाडीवर पडलाय बीडीएसपी पौर संघ. यावेळेला 5 बॉल मध्ये 24 धावांची गरज. यावेळेला ठोकलंय हँडसम बॉल. सुमित लोखंडेचा तडाखा आला. बिग ब्लास्ट रॉयल रॉकेट हँडसम षटकार. 4 बॉल 18 धावांची गरज. हवा थांबले, आता हवा थांबले. 4 बॉल मध्ये 18 धावांची गरज. 4-18 ची मॅच आहे. हाय व्होल्टेज मुकाबला आहे. हँडसम बॉलची दादागिरी जरूर मैदानात सुरू झाली आहे. महत्वपूर्ण बॉल रुपेश शिंदेचा. ओ, यावेळेला हा फटका बसला नाहीये. आपण पाहतोय सिंगल, एकच धाव. आणि आता 3 बॉल मध्ये 17 धावांची गरज बीडीएसपी पहूर संघाला. 3 बॉल 17 धावा. एक बॉल निर्णायक असेल सावरवाडी टीम साठी, कारण इथून लगातार 3 बॉल वर 3 षटकार नक्कीच गरज आहे. जबरदस्त बॅटिंग आपण पाहिलं. सुरुवातीला काय आगाज केला क्षितिज साळवीने. जबरदस्त पहिल्याच ओव्हर मध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. रुपेशने देखील एक षटकार ठोकला. यावेळेला आपण पाहू शकतो व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथून मात्र अजूनही 3 बॉल मध्ये 16 धावांची गरज. 3 बॉल 16 धावा. हाय व्होल्टेज सामना. एक बॉल निर्णायक असेल सावरवाडी टीम साठी. इथून मात्र षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. यावेळेला आपण पाहू शकतो हा बॉल. ओहो, यावेळेला हा बॉल बॅकअप लावलाय. विकेटचं पतन जरूर पाहायला मिळालं आपल्याला. सिंगल, एक धाव आणि विकेट. इथून पाहू शकता 2 बॉल मध्ये 15 धावांची गरज. आंबिवली आणि कुडली, आपण जयत तयारीमध्ये राहायचंय. आंबिवली कुडली
वेळ आता खूपच होत आलाय कारण 6:15 वाजलेत. या षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. ओ हो, हा चेंडू जातोय डॉट आणि जरूर या ठिकाणी आपण पाहतोय सावरवाडी संघ आगेकूच करताना पाहायला मिळतोय. बीडीएसपी पौर संघा एका बलाढ्य संघाला इथं मात्र आता खऱ्या अर्थानं हरवताना सावरवाडी संघ पाहायला मिळेल आपल्याला. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे सावरवाडी संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर बीडीएसपी पौर संघ आपल्या मनापासून कौतुक कौतुक कौतुक. कर्णधार चंद्रकांत उमासे जरूर विचार करतील. आंबिवली आणि कुंडली संघाला विनंती असेल आपण त्वरित मैदानामध्ये लगेच या.